फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे या संदर्भात शिवसेना युबीटी उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक मोठा दावा केलाय। डॉक्टरच्या बहिणीच्या वक्तव्याचा दाखला देत अंधारे यांनी सुसाईड नोटमधलं हस्ताक्षर हे महिला डॉक्टरचं नसल्याचा दावा केलाय। तसंच दोन्ही आरोपी स्वतःहून कसे हजर झाले असा सवालही अंधारे यांनी केलाय। की सदरील मयत तरुणीच्या बहिणीने सांगितलं की ते हस्ताक्षर तिचं नाही। बहिणीने हाही प्रश्न उपस्थित केलाय की जी मुलगी 4 पानी पत्र लिहू शकते स्वतःच्या हस्ताक्षरात, ती सुसाईड नोट 4 ओळीत कसं काय संपवेल। दुसरं असं की जी मुलगी सांगते की 4 दिवसानंतर मी कास्ट व्हेरिफिकेशनचा कागद घेण्यासाठी ताई तुझ्याकडे येणार आहे। 8 दिवस पुढचं प्लॅनिंग करत आहे। तिच्या डोक्यात अचानक हा विचार का आला? फलटणमध्ये तिचं राहतं घर असताना तिने हॉटेलमध्ये राहणं का पसंत केलं? त्या हॉटेलमध्ये रात्री 1 वाजता तिला एंट्री का दिली? जे हॉटेल आहे ते योगायोगाने रणजितसाई नाईक निंबाळकर यांचा कार्यकर्ता दिलीप भोसलेचंच का आहे? डीवायएसपी राहुल धसकडे तक्रार केली होती। राहुल धसकडे 3 वेळा तक्रार करूनही धसने त्याकडे का लक्ष दिलं नाही? यामध्ये अंशुमन धुमाळ जो हॉस्पिटलचा हेड आहे, या अंशुमन धुमाळकडे सुद्धा तक्रार केली होती आणि रिक्वेस्ट केली होती की साहेब मला सांगा ना आपण की माझ्यावर आपण काय ॲक्शन घेतली आहे। मला म्हणजे तिला मेंटली टॉर्चर किती होत आहे लक्षात घ्या। हा मेंटली टॉर्चर म्हणजेच तिची इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे। आणि एवढं तिला टॉर्चर केलं जात असताना ती स्वतः जर ती लढाऊ स्पिरिटची होती, कारण ती लढाऊ नसती तर तिने स्वतः माहिती मागवली नसती। ती स्वतः माहिती मागवते की माझ्याबद्दल काय तुम्ही कारवाई केली मला माहिती द्या। ती माहिती नाही, ही हत्या आहे, याची चौकशी झाली पाहिजे।